नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आपण बरेचसे आंदोलन केले, बरेचसे निवेदन सुद्धा दिले, बऱ्याच ठिकाणी मोर्चे काढले, पण या सगळ्या मोर्चाचा कुठेही काही फायदा होताना दिसत नाही. कुठेही शासन प्रशिक्षणार्थ्यांकडे लक्ष देताना दिसत नाही. कारण आपण बघितलंय की आता एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आता निर्णय देतील, मग निर्णय देतील, आता सांगतील की प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढलेला आहे, प्रशिक्षणार्थ्यांना इथंच कायमस्वरूपी करणार आहेत, असं कुठलंही काही कोणी बोलत नाहीये. बऱ्याच ठिकाणी सगळं होऊन, मोर्चे होऊन, सगळं होऊन शासनाला अजून जाग येत नाहीये. शासन याच्यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यायला तयार नाहीये. शासनाने असं ठरवलं आहे की या प्रशिक्षणार्थ्यांना 5-6 महिने तेव्हा केलं ना, आता 5 महिने केलं, 11 महिन्यानंतर यांचं बघावं. जर शासनाला असं वाटत असेल तर शासनाची ही चूक आहे. शासनाने या प्रशिक्षणार्थ्यांनी खरोखर तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा या सगळ्या प्रशिक्षणार्थींनी चांगल्या ठिकाणी जॉब करत होते, चांगल्या ठिकाणी एज्युकेशन करत होते, चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत होते, ते सगळं सोडून या प्रशिक्षणार्थ्यांनी कुठंतरी एक त्यांना आस होती की शासन आपल्याला चांगल्या दृष्टीने आपल्याला कुठंतरी विचार करेल, कुठंतरी आपल्याला आरक्षण देतील, याचा कुठंतरी आपल्याला फायदा होईल, या दृष्टीने हे सगळे प्रशिक्षणार्थी एकदम या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजनेमध्ये सामील झाले. आणि आज जर त्या प्रशिक्षणार्थ्यांचे हाल बघितलं तर त्या प्रशिक्षणार्थी मोर्चामध्ये बरेच ठिकाणी काही महिला भगिनी अक्षरशः रडत होत्या, डोळ्याला पाणी येत होतं, अक्षरशः त्यांचे हाल बघवत नव्हते. प्रशिक्षणार्थी बेशुद्ध सुद्धा झालेले होते. एवढ्या हाल अपेष्टा का सहन करत आहेत? का प्रशिक्षणार्थ्यांची खरोखर गोरगरिबाची परिस्थिती आहेत आणि या प्रशिक्षणार्थ्यांना सरकारला जाणीव आली पाहिजे की सरकारने समजायला पाहिजे या प्रशिक्षणार्थ्यांनी एवढ्या हडताळ परिस्थितीमध्ये 11 महिने कार्यकाळ काढला, काही ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना चांगली वागणूक दिली नाही प्रशासनाने, तरीही हे जे प्रशिक्षणार्थी आहेत ते त्या ठिकाणी लढले, त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहिले. त्यांना बाकीच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा साथ दिली आणि यांना वाटलं कुठेतरी आपले काहीतरी चांगले दिवस येतील. 6 महिने झाल्यानंतर, 5 महिने झाल्यानंतर, 11 महिने झाल्यानंतर कुठंतरी यांच्यामध्ये समाविष्ट करून घेईल आणि कुठंतरी आपला विचार हा सरकार करेल, या दृष्टीने हे प्रशिक्षणार्थी सगळे झटत होते, मेहनत करत होते. पण आज सुद्धा त्या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी न्याय देताना दिसत नाही, कुठेतरी न्याय भेटताना दिसत नाहीये. आता माझ्या हातामध्ये एक पत्र आहे, तुम्ही इथं पत्र बघू शकता. या पत्रामध्येच आता बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षणार्थी मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, तहसीलदार असेल, BDO असेल, बऱ्याच ठिकाणी हे पत्र देत आहेत की या पत्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो 11 महिन्याचा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांना अंशकालीन म्हणजेच पार्ट टाइम मध्ये 10% आरक्षण समाविष्ट करण्याबाबत हे असं पत्र आहे. आणि हे पत्र वेगवेगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत, जे शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत, जेणेकरून त्यांना सुद्धा एक जाग यावी की या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी न्याय भेटावा. आणि हे खरोखर त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मांडलेलं आहे की 11 महिने या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्यक्ष काम केलेले आहे, त्यांना त्याचा अनुभव आहे, त्यांनी वेगवेगळ्या शासकीय निमशासकीय तिथं त्यांनी प्रत्यक्ष काम केलेलं आहे आणि त्या कामाचा त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्याकडे ते प्रमाणपत्र सुद्धा आहेत. बऱ्याच ठिकाणी काही प्रशिक्षणार्थ्यांचं प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं नसेल, पण ते प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा अनुभव म्हणून ते प्रमाणपत्र भेटणार आहेत. म्हणूनच या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र सध्या असेल त्या ठिकाणी, म्हणून असं गृहीत धरून 11 महिने प्रशिक्षण पूर्ण करून मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी आता बेरोजगार झालेले आहे. सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना बेरोजगार आलेला आहे. त्यामुळं कौशल्य विकास विभागाच्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय भरतीमध्ये बघा 10% आरक्षणची तरतूद आहे. यांनी जे कौशल्य विकास विभाग आहे त्यांनी त्याच्यामध्ये तरतूद सुद्धा केलेली आहे की 10% आरक्षण आपण या प्रशिक्षणार्थ्यांना देऊ. म्हणजे सदर 10% आरक्षण पदासाठी जे काही रिक्त पद आहे त्या रिक्त पदासाठी 10% आरक्षण या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाला देण्यात यावं. जसं की 1990च्या दशकामध्ये एक योजना आलेली होती, सुशिक्षित बेरोजगार अर्थसहाय्य योजना. या सगळ्या लेटरमध्ये जे लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. सुशिक्षित बेरोजगार अर्थसहाय्य योजना आलेली होती, ज्याच्यामध्ये ज्या प्रशिक्षणार्थी ज्यांचं पदवीधर आहे, पदव्युत्तर आहे, तर अशा प्रशिक्षणार्थ्यांना, ज्या अशा काही मुलांना ज्यांनी 3 वर्ष काम केलं तर त्यांना 19/3/1998
यानुसार त्यांना 2 सवलती दिलेल्या होत्या बघा. कोणकोणत्या? शासकीय भरतीमध्ये त्यांना 10% राखीव जागा दिलेल्या होत्या आणि दुसरी कमाल वयोमर्यादा त्यांची 55 वर्षापर्यंत शिथिलता दिलेली होती. म्हणजे तुम्ही 55 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात आणि तुमच्या जे शासनाच्या मेगा भरती निघतात, वेगवेगळ्या भरती निघतात, त्यांच्यासाठी तुमच्यासाठी 10% राखीव जागा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा अशा प्रकारे असाव्यात असं प्रशिक्षणार्थ्यांचं मागणं आहे. आता कारण या प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा प्रशिक्षण घेतलंय, यांना सुद्धा त्या कामाचा अनुभव आहे आणि यांनी 11 महिने फुकट वाया घातले. त्यांना कुठंतरी शासनाने त्याला कुठंतरी कसा तरी न्याय द्यावा. कारण हे प्रशिक्षणार्थी खरंच गोरगरिबांच्या घराचे आहेत आणि यांना जर न्याय भेटला नाही तर यांनी काय करायचं? यांना आता सगळे बेरोजगार झालेले आहेत. त्याच्यामुळं या ज्या मुख्य 2 मागण्या आहेत या सरकारने नक्कीच पूर्ण कराव्या. त्यांना 10% आरक्षण जे मेगा भरती आहे त्याच्यामध्ये देण्यात यावं आणि वयाची शिथिलता करावी, जेणेकरून जे प्रशिक्षणार्थी खरोखर मेहनत करत आहेत, मेगा भरतीची तयारी करत आहेत, स्पर्धा परीक्षाची तयारी करून कुठंतरी त्यांना छोटा मोठा जॉब आणि त्यांच्या हाताला नोकरी लागेल आणि त्यांना जे घर आहेत त्यांचं घर चांगल्या पद्धतीने चालू शकेल अशा आशेनेच हे प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चा, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले. पण त्यांना कुठेही असं दिसत नाही की आता कुठेही आंदोलनाला यश आलेलं आहे किंवा कुठेही सरकारने त्यांच्यावर चांगल्या दृष्टीने बघितलं आहे आणि कुठेतरी चांगला निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळं या सगळ्या ठिकाणी निवेदन सुद्धा प्रशिक्षणार्थी देत आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने निवेदन देत आहेत की आमच्याकडे कुठेतरी सरकारने लक्ष द्यावं आणि कोणता तरी निर्णय द्यावा. तर तुम्हाला काय वाटतं? नक्कीच सरकार अशा पद्धतीने निर्णय देतील का आणि सरकार याकडे लक्ष देतील का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद तुमचे.